नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 17. द्वादशदित्य रूपात जगत संहाराचे वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. एवं संतु यमानस्तु ब्रह्मादे मुनि पुंडवे ब्रह्मलोकागतस्तस्य तत्र सत्रहार जगत्प्रभा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले, या प्रकारे ब्रह्मलोकात राहणारे मुनी तसेच ब्रह्मदेव आदीद्वारा चांगल्या प्रकारे स्तुती केलेल्या प्रभूने संपूर्ण जगाचा संहार केला. त्या महाभयंकर स्वरूप दक्षिणाभिमुख अव्यय मोठमोठ्या दातांनी उत्कट आवाज करणारे, पातळ तलाची जणू शोभा विद्युत ज्वालाग्नी समान पिवळे नेत्र असलेले, भयंकर रुमानुमात कंपन उठवणारे, महाजिव्हा महादात असलेले, महासर्प शिरोधारी, महासूर शिरोमाला धारण करते, महाप्रलयाचे कारण, महासमुद्राची जलरूपी आहुती पिणाऱ्या वडवानला तसेच जिभेने जग चाटणाऱ्या श्री महादेवाचे मुख श्री ब्रह्मदेवाने पाहिले. लाखो करोडो योजनांपर्यंत दश दिशांत त्या महाभयंकर मांसवेद वसत्कट श्री रुद्रदेवाचे हजारो दात खूप वाढू लागले. श्री ब्रह्मदेवाने त्या दातांग्रत सूर, असुर, गंधर्व, यक्ष, उरक तसेच राक्षसांना चिकटलेले पाहिले. त्या सर्वांचे शिर दातरूप यंत्रात चूर्णित होत असताना दिसले. हे राजा, ज्या प्रकारे नाना तरंग तसेच फेनसमयुक्त नद्या समुद्रात समाविष्ट होतात, त्या प्रकारे या जगाचा त्यांच्या मुखात प्रवेश होताना दृष्टीस पडला. अथांग समुद्राप्रमाणे पसरलेले अनेक जीवरूप हे विश्व मेघांप्रमाणे भयंकर आवाज करत जळत त्या विशाल श्री रुद्रमुखात प्रविष्ट झाले. त्यानंतर त्या भगवान शंकराच्या मुखातून खूप ठिणग्या व धुरांसह भयंकर अग्निसम दगदगत्या अनेक रूपी ज्वाळा सर्व दिशांना प्रज्वलित करत होत्या. अद्भुत रूपधारी श्री रुद्रदेवाचे जिव्हा दातवाले मुख सूर्यांच्या सहस्र ज्वाळांनी पूर्ण आले. तेव्हा ते एकटेच द्वादशात्मा सूर्यरूप झाले. त्यानंतर श्री रुद्रांगातून निघालेले 12 सूर्य दक्षिण दिशेचा आश्रय घेऊन पृथ्वी जाळू लागले. पृथ्वीवर असलेले जे काही वृक्ष, लता, तृणरूप जीवन होते ते अनावृष्टीने शुष्क झाले होते. सारी पृथ्वी पूर्णतः व्याकुळ झाली. श्री रुद्रोत्पन्न त्या सूर्यामुळे अचानक जळणारे ते सर्व जग ग्रह ताऱ्यांसहित नष्ट होऊन धुरांचित झाले. संपूर्ण भूमंडल अचानक प्रकाशित होऊन जळू लागले. तसे संपूर्ण चराचर ज्वाळांनी व्याकुळ झाले. सप्तद्वीप, समुद्र, नदी, तलाव तसे समस्त जग यज्ञातील आहुती समान हा अग्नी भक्षण करू लागले. श्री रुद्रोत्पन्न प्रखर तेजाने प्रज्वलित ज्वाळांनी परिपूर्ण सूर्यांनी संपूर्ण जग जाळून टाकले. त्या सूर्याची ती किरणे एकत्रित होऊन चराचरांसह त्रैलोक्याला दग्ध करत होती. त्या रुद्राने सप्तद्वीपांसहित समस्त पृथ्वीला जाळून टाकले. तेव्हा सुमेरू ते मंदारचल पर्वत पृथ्वीला जाळून सप्त पाताळ भेदून नागलोकही जाळले. हे युधिष्ठिर, त्या अग्नीने ताऱ्यासह भूमी आणि त्याखाली सप्त पाताळ चौबाजूने जाळत भ्रमण केले. ज्याप्रमाणे भाता चालून उठणाऱ्या ज्वाळांनी लोह रात्री जळत असते, त्याप्रमाणे प्रलय काळातील प्रज्वलित विनाशकारी अग्नीने सारे जळू लागले. त्यावेळी ही पृथ्वी वृक्ष, तृण, नदी, निर्झर, तलाव व पर्वतरहित होऊन कासवाच्या पाठीसमान दिसू लागली. संपूर्ण चेतन जग ज्वाळांनी व्याकुळ करून महारुद्र रूपधारी भगवान श्री शिव स्थित झाले. तेव्हा मातृगणांनी युक्त यक्ष, सर्प तसेच राक्षसांसह हरितलोचन देवी महादेव श्री रुद्रात प्रविष्ट झाले. हे निष्पाप युधिष्ठिर, अग्नीच्या शांत ज्वाळासमोर तिला परम शांती प्राप्त झाली. तसेच हे संपूर्ण जग त्रैलोक्यासह जळले. 10,000 युगपर्यंत केवळ जलप्राशन करून मी भगवान शंकराची आराधना केली. म्हणून मी तसेच आयोनिजा श्री नर्मदाही दग्ध झाली नाही. शिव आराधनेमुळे मी अजरामर झालो. मी शिव आराधना अघमर्षण, अघोर, वामदेव, त्र्यंबक, ऋषभ, त्रिसुपर्ण, दुर्गा, सविता, बृहदारण्यक, बृहस्पतिसम आणि उत्तर तसेच सद्गायत्री, शिवोपनिषद, प्रतिरथ सूक्त तसेच मृत्युंजय आदी मंत्रांनी केली. अमृतुल्य महाप्रभावशालिनी श्री नर्मदाला सोडून नदी समुद्रासहित संपूर्ण पृथ्वी भस्मसात झाली. महेंद्र, मलय, सह्य, हेमकूट, माल्यवान, विंध्य आणि परियात्रा हे 7 कुलपर्वत आहेत. 12 सूर्यांनी दग्ध तुटक्या फुटक्या शिळा असलेले
वेगवेगळे विखुरलेले हे सर्व पर्वत जळले, पण श्री नर्मदा नष्ट झाले नाही. देवगंधर्वाने सेवित पर्वतराज हिमालय, हेमकूट, निषद, गंधमादन, माल्यवान, पर्वतश्रेष्ठ, नील आणि उच्च शिखरवाला, श्वेतशृंग आदी सर्व प्रलयकालाच्या अग्नीत दग्ध झाले, पण श्री नर्मदा तेव्हाही नष्ट झाले नाही. हे राजा, या प्रकारे मी महापुण्यवान श्री नर्मदाला सोडून युगांतसमयी पूर्वी सर्वांचा विनाश पाहिला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशादित्य रूपात जगत संहाराचे वर्णन नावाचा 17वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.